हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर मैत्रिणींनो, आज आपण स्लीवलेस डिझाईन बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर आपण आता इथे अस्तर घेतलेला आहे. अस्तर 4 पदरी केला आहे बघा. पहिल्यांदा डबल फोल्ड, परत एकदा फोल्ड, म्हणजे असे टोटल 4 लेअर झाले आहे अस्तरचे. बऱ्याचशा मैत्रिणी जेव्हा आपण घडी घालतो तेव्हा त्यांना कळतच नाही की किती लेअर पाहिजे. जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा 4 लेअर पाहिजे. आपल्याला बाही त्या 4 लेअर झाल्यावरच 2 बाही त्यातून तयार होतात बघा. या ठिकाणी आपण बाहीची उंची आणि जी चेस्ट आहे त्याचं मेजरमेंट टाकून घेणार आहोत. तर त्या अगोदर आपण आता इथं 10 टाकलेलं आहे. तुमची चेस्ट जर 8 असेल तर तुम्ही 8चं टाका, 8.5 असेल तर 8.5चं टाका, ठीक आहे. त्यानंतर आपली उंची आहे, समजा जर 4 असेल तर 4.5 टाका, 5 असेल तर 5.5 टाका. अस्तरसाठी अर्धा इंच कमीत कमीत वाढवायचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही 1 इंच पण ॲड करू शकतात बघा. तिथून 1 इंच खूण करायची आहे आणि आपण इकडची उंची समजा आता 4.5, त्यातून 2.5 वजा करायचे आहे. फिक्स 2.5 वजा करायचे आहे. तुम्ही 3 पण, तुम्हाला जर इथं मोंढ्यामध्ये कमी जागा पाहिजे नसेल तर तुम्ही 2.5चं पण घेऊ शकतात, पण शक्यतो मी इथं 3चं घेत असते. सॉरी, मी 2.5चं घेत असते. त्यानंतर दोन्ही लाईनवर 2ची खूण करायची आहे, त्याचा मध्य करायचा आहे आणि आता इथं पूर्ण आकार देऊन घ्यायचा आहे. आता ही झाली आपली बाही. तर बाहीचं उंची, चेस्ट आणि जी उंची आहे त्यातून 2.5 इंच वजा केलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. असं आपलं मेजरमेंट आहे. त्यानंतर 1 इंचावर खूण केलेली आहे आणि तिरकी लाईन मारली आहे आणि नंतर 4 लेअरवरती आपण कट मारून घेतला आहे. त्यानंतर बाही सरळ करायची आहे आणि 2 लेअरवरती आपण कट करून घ्यायची आहे बघा. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इथं आपली बाही पूर्ण कटिंग झालेली आहे, अस्तर कटिंग झालेलं आहे. ही जशीच तशी आपल्याला कपड्यावर ठेवायची आहे, पण कपड्यावर ठेवताना एक काळजी घ्यायची आहे. अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवताना आपल्याला ह्या जे अस्तर आहे ते क्रॉसमध्ये ठेवायचं आहे बघा. एकीकडून खोलगट 1 नंबर, 2 नंबर, पुन्हा 2 नंबर, 1 नंबर, असं क्रॉसमध्ये ठेवायचं आहे. आणि जसेच तसे आपण अस्तरवर ठेवून जॉईन करून घ्यायचे आहे बघा. नाहीतर एकसारखे येतात, त्यामुळं एक क्रॉसमध्ये अस्तर ठेवून त्या जसेच तसे मेन फॅब्रिकवर ठेवायचे आहे आणि एकमेकाला जोडून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला बाही कटिंग करायची आहे, अस्तर कटिंग करायचं आहे. आता अस्तर पण कटिंग करून झालं आहे, त्यानंतर बाही कट करायची आहे. आता इथं शिवायची होती फुगाबाई, पण अस्तर कापड खूप कमी असल्यामुळं फुगाबाई झाली नाही. पण आपण छोटीशी बाहीला डिझाईन करणार आहोत, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ स्किप करत बघू नका, व्हिडिओ कंटिन्यू करा. आवडलं तर चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण बाही आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेणार आहोत. तर बघा, आणि कट करून एकमेकाला जोडून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता बघा जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं कॅनव्हास घेतलेला आहे. आता आपली इथं बाही 4 इंचाची होती म्हणून आपण 3 इंचावरती खूण केलं आहे. त्यानंतर 1.5 इंच खूण करून चौकोन करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकतात, मी बाही 4 इंचाची आहे म्हणून 3 इंच घेतलेला आहे आणि 3 इंचाच्या मध्ये 1.5 इंच खूण करून आपल्याला इथं असं पानासारखा आकार देऊन घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे बघा. कॅनव्हास डबल फोल्ड केलेला आहे. तुम्हाला मी बाही छोटीशी डिझाईन कशी करायची ती सांगणार आहे. जसा कॅनव्हास आहे तसा आपण अस्तरवर छोटासा चौकोन ठेवून कट करून घ्यायचा आहे. जशी कटिंग करण्याची पद्धत सोपी, तशी स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे बघा. आता इथं अस्तर आणि कॅनव्हास पेपर जोडून घ्यायचा आहे एकमेकाला. तुम्ही बघा, मी 3चं घेतलं आहे, 3च्या मध्ये 1.5 केला आहे ना, आकार देऊन घेतला आहे. त्यानंतर मी अस्तरवर ठेवून घेतलेला आहे बघा. अस्तर आणि कॅनव्हास आपण जोडून घेतलेला आहे. तुम्ही असे डिझाईन केले तर खूप छान दिसते. नक्की एकदा ट्राय करा. मी जसं सांगते तशी दिसायला पण खूप छान. जर तुमच्याकडे जास्त कपडा नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. अशी डिझाईन बनवायची बघा. आपण बाईचा मध्य केला आहे, त्यानंतर आपण त्यावर जो कॅनव्हास आकार तयार केला तो ठेवून घेतला आहे. जसा आकार तशी शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, थोडासा कपडा सोडायचा आहे, म्हणजे जसं कॅनव्हासचा आकार आहे तसंच देऊन घ्यायचा आहे. शिलाई एकसारखी आली पाहिजे,
जेणेकरून आपला आकार पण छान येतो बघा. आणि त्यानंतर आता इथं छोटं बाळ होतं ते सारखं मध्ये मध्ये करता येतं, ते एवढं तर समजून घेऊ शकता. त्यानंतर परत एकदा आकार द्यायचा, आपल्याला वाटलं असलं तर काही थोडं कमी जास्त परत एकदा देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आणि बघा दोन्ही बाजूला डायरेक्ट कडेला नाही जायचं, एक एक इंच, आता अर्धा इंचाचं मी मार्जिन सोडलेलं होतं, तुम्हाला सांगितलं होतं बाहीच्या अर्जित आपण 3चं चौकोन करून 1.5 इंच खूण केले. त्यानंतर बघ जोडून घेतला आहे आणि त्यानंतर एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि हा भाग खाली फोल्ड करायचा आहे, जेणेकरून छोटे छोटे कट मारायचे आहे. छोटे छोटे कट मारल्यानंतर आपल्याला हा भाग खाली फोल्ड करायचा आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जर तुम्ही जर बॅक नेकला किंवा स्लीवला डिझाईन केली तर खूप छान दिसते. आणि जर आपल्याला आता खूप मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे तर अस्तरमध्ये एवढं कापड ब्लाऊज पीसमध्ये एवढं कापड नसतं, तुम्ही अशी पण डिझाईन ट्राय करू शकता. त्यानंतर खाली फोल्ड करून घ्यायचं आहे बघा. आपल्याला जर वाटलं तर कुठं कमी जास्त तर आपण तिथे शिलाई परत टाकून घ्यायची, असं काही नाही का एकदा टिप मारल्यावर परत तुम्हाला वाटलं का इथं काही प्रॉब्लेम आहे तर काढायची आणि पुन्हा शिलाई पण चुकीचं याच्यावरतीच टिप मारून द्यायची नाही. जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं इथं आपला काहीतरी मिस्टेक आहे तर तिथं आपण ती शिलाई काढून पुन्हा घातली पाहिजे बघा. तर असा आकार तयार होतो. अशाच प्रकारे मी दोन्ही पण बाहेर रेडी केलेल्या आहे आणि त्यानंतर आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा. त्याच्यावर जो कॅनव्हास होता तो आतल्या साईडला टाकला आहे आणि त्यावर दाबटीप देऊन घेतले आहे. तुम्ही जर स्लीवलेस जर छोटी बाई असेल त्यावर पण असे डिझाईन करा. अशाच नवनवीन डिझाईन किंवा शिलाई रिलेटेड टिप्स आणि कटिंग स्टिचिंग सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करा. ब्लाऊजचं मेजरमेंट घ्यायचं, त्यापासून तर ब्लाऊजला हुका कशा लावायच्या किंवा हात शिलाई कशी घालायची, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी या चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही नक्की एकदा जाऊन व्हिजिट करा. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू स्किप करत जाऊ नका. व्हिडिओ एकदा की घेतला की तो पूर्ण बघा चला, जेणेकरून तुम्हाला ते शिवण्यास थोडंसं आणखीन म्हणजे शिवण्यास जास्त समजेल. हे बघा अशा प्रकारे आता उरलेलं कापड होतं, उरलेलं ते कॅनव्हास होतं, आपण कट करून घ्यायचं आहे. कधी कधी कोणी इथं हातशिलाई पण घालून घेतं, पण एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं, हातशिलाईची काहीच गरज नाही. अशा प्रकारे आपला हा आकार तयार झाला आहे. जर तुम्हाला जर अशी डिझाईन आवडली तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्यानंतर आपण जसं आकार तशी लेस लावतो, लेस लावायची असेल लावू शकतो, लेस ऑप्शन आहे तुमच्या आवडीनुसार. तुम्ही इथे लेस लावून घ्यायची आहे, जसा आकार तशीच लेस लावून घ्यायची आहे. तुम्ही इथं दुसरी पण तुमच्याकडे लेस असेल तर तुम्ही ट्राय करू शकतात. माझ्याकडे जी होती ती मी यूज केलेली आहे. तर लेस लावताना थोडीशी खेचायची नाही, तर हळूहळू लावायची आहे बघा. तर ज्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितला त्यांच्या मनापासून आभार. आणि सोनू फॅशन डिझायनर चॅनलला प्लीज जास्तीत जास्त महिलांनी, मुलींनी, ताईंनी सपोर्ट करत चाला, जेणेकरून तुमच्या एका लाईकने व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते. चॅनलचा एकमेव हेतू आहे की तुम्हा सगळ्यांना टेलरिंग काम जमलं पाहिजे. त्याचबरोबर नवनवीन अपडेट मी या चॅनलवर देत असते, तर त्यासाठी तुम्ही चॅनलला जोडून कनेक्ट राहत चला. तर अशा प्रकारे आपण लेस लावून घेतली आहे. लेस लावताना आपण डबल टिबल शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपली लेस लवकर निघणार नाही. तुम्हाला कशी वाटली डिझाईन, आवडली तर नक्की चॅनलला लाईक करायला मात्र विसरू नका. तर अशा प्रकारे आपली लेस लावून झालेली आहे बघा. तर दोन्ही पण बाहींना मी लेस लावून घेतलेलं आहे बघा, मध्ये एकदम सेंटरला जोडलेले आहे, ते एकदम छान. दुसरी पण बाईची डिझाईन अशीच तयार केलेली आहे जशी पहिली केली आहे तशीच. तर व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे मी तुम्हाला एकच बाई दाखवली आहे, जशी पहिली केली होती तशीच केली आहे. कॅनव्हास घेतला आहे, त्यावर 3 इंचाचं मेजरमेंट घेतला आहे, 1.5 इंचाचं बॉक्स करून घेतला आहे, 1.5 इंचाच्या मध्ये आकार देऊन घेतला आहे मध्य करून, आणि ते कॅनव्हास पेपर कट करून घेतला आहे, अस्तरवर ठेवला आणि अस्तर एकमेकाला जोडून डायरेक्ट बाईवर ठेवून टीप मारून आतल्या बाजूने फोल्ड केला आहे. जशी कटिंग करण्याची पद्धत सोपी आहे, स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. नक्की ट्राय करा आणि अशाच नवीन डिझाईन ट्राय करत चला बघा. दोन्ही बाजूला मी अशा प्रकारे दोन्ही बाईंना डिझाईन करून घेतले आहे. तर तुम्हाला जर आवडले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. का सारखं सांगते, कारण भरपूर महिला
व्हिडिओ बघतात पण सबस्क्रायबरच करत नाही. अशा प्रकारे आपला फायनल लुक बघू शकतात. धन्यवाद.